सर्व माझ्या मित्रांनी मैत्रिणींनो, पुन्हा एकदा रमेश उमाटे सहशिक्षक मंगळूर विषयाला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान या प्रकरणाचं हे चौथं सेशन म्हणजे चौथा भाग आपण पाहतोय. मागील 3 भागामध्ये महत्त्वाचे असे गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. तर या भागामध्ये आपण महत्त्वाचा जो भाग पाहणार आहे तो भाग म्हणजेच अल्युमिनियमचे निष्कर्षण कशा पद्धतीने होते. तर आपण तिसऱ्या भागामध्ये अल्युमिनियमचे गुणधर्म, संज्ञा, त्याचबरोबर त्याचा अणुअंक 13 असतो, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 3 असून संयुजा 3 आहे, हे सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्याचं मुख्य धातू बॉक्साइट Al2O3.NH2O NH2 याच्यापासून आपण निष्कर्षण करतो. तर त्या बॉक्साइट धातूकमध्ये 30 ते 70% इतके अल्युमिनियम ऑक्साइड, उरलेला भाग हा मृदा अशुद्धीचा असतो. तसेच वाळू, सिलिका, आयर्न ऑक्साइड इत्यादीचा तो बनलेला असतो. इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण बघतोय अल्युमिनियमच्या निष्कर्षणाच्या 2 पायऱ्या कुठल्या आहेत आणि कशा पद्धतीने अल्युमिनियमचं निष्कर्षण होतं. तर पहिली पायरी बॉक्साइट या धातुकांचे सहंतीकरण. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओर असं म्हटलं जातं. अल्युमिनियमचे मुख्य धातू बॉक्साइट आहे. त्यामध्ये सिलिका SiO2, फेरिक ऑक्साइड Fe2O3, टिटॅनियम ऑक्साइड TiO2 अशा पद्धतीच्या अशुद्धी असतात. तर ह्या अशुद्धी आपल्याला सेपरेट करायच्या आहेत. तर त्यासाठी बेअरची पद्धत किंवा हॉलची पद्धत अपक्षालन पद्धतीने आपल्याला वेगळ्या करता येतात. अपक्षालन त्याला आपण लीचिंग पद्धत असं म्हटलं होतं. जे फार अभिक्रिया म्हणजे जास्तीचे अभिक्रियाशील आहेत अशा मूलद्रव्यांचं आपल्याला अपक्षालन पद्धतीनं सहंतीकरण करता येतं. तर त्या पद्धतीने आपल्याला त्याला सहंतीकरण करू आणि या प्रक्रियेमध्ये शेवटी आपल्याला काय करायचं आहे, निस्थापन क्रिया वापरायची आहे. निस्थापन क्रिया म्हणजे कार्बोनेट धातुकेचे कमी हवेच्या संपर्कामध्ये त्याचं रूपांतर कशात करणे, ऑक्साईडच्या धातुकामध्ये करणे, यालाच आपण निस्थापन म्हणतो. या निस्थापन पद्धतीने आपल्याला शेवटी सहंत अल्युमिनियमला मिळवायचं आहे. तर चला पाहूया कशा पद्धतीने आपल्याला बॉक्साइडचे आपल्याला काय करायचं आहे, तर सहंतीकरण करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, मृदा अशुद्धी वेगळं करायचं आहे. तर बेअरची प्रक्रिया आपण आता राबवणार आहे. तर बेअरच्या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी काय केलं जातं, एक धातूक गोलाकार चक्कीत भरडले जाते. ते धातूक एक गोलाकार चक्की घ्यायची आणि त्यामध्ये ते टाकायचं. त्यानंतर सार संग्रहामध्ये म्हणजे त्याला डायजेस्टर असं म्हटलं जातं, त्याला सार संग्राहक असं सुद्धा म्हणतात. तर त्याच्यामध्ये उच्च दाब म्हणजे हाय प्रेशर देऊन 2 ते 8 तास कॉस्टिक सोडा, त्यालाच आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईड म्हणतो, याच्यासोबत या द्रावणासोबत 140 ते 150 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत तापून त्यांचं अपक्षालन केले जाते. अपक्षालन म्हणजे मृदा अशुद्धी वेगळे केले जाते. आता एक महत्वाचा गुणधर्म असा आहे, अल्युमिनियम ऑक्साइड हा उभयधर्मी आहे. म्हणजे अल्युमिनियम हा ऍसिड बरोबर म्हणजे आम्ल आणि आम्लारी या दोघांच्या द्रावणामध्ये तो विरघळतो. तसं पाहिलं तर सगळे बाकीचे जे ऑक्साइड्स असतात ते काय असतात, ऍसिड मध्ये किंवा मग क्षार म्हणजे कुठल्या ऍसिड म्हणजे आम्ल किंवा आम्लारी यामध्येच ती विरघळत असतात. पर अल्युमिनियम ऑक्साइड मात्र हा काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच हा आम्लारीमध्ये आणि आम्लामध्ये म्हणजे दोघांमध्ये तो काय आहे, विरघळणार आहे. म्हणून त्याला उभयधर्मी असं म्हटलं जातं. अँफोथेरिक इन नेचर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर सोडियम हायड्रॉक्साईड हे जे आम्लारी आहे त्या जलीय द्रावणामध्ये विरघळतं
आणि आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळतं. सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2. पाहूया आपण त्याचं समीकरण कसं मिळतं आपल्याला. Al2O3 डॉट 2H2O अधिक 2NaOH म्हणजेच अल्युमिनियम ऑक्साईड हे सोडियम हायड्रॉक्साईड या कॉस्टिक सोडामध्ये जेव्हा आपण म्हणजे विरघळतं तेव्हा आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट 2NaAlO2 aqueous मिळतं आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा मिळतं. तर मृदा शुद्धी जे आहे त्याच्यामध्ये आयर्न ऑक्साईड आहे, फेरिक म्हणजेच फेरिक ऑक्साईड म्हणतो आपण त्याला, त्यानंतर टिटॅनियम ऑक्साईड आहे, सिलिका आहे. त्यापैकी मृदा अशुद्धीमधील आयर्न ऑक्साईड हे जलीय सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये विरघळत नाही. ते न विरघळण्यामुळे ते गाळून वेगळं सेपरेट केलं जातं, त्याला आपण फिल्ट्रेशन म्हणतो, गाळण पद्धतीने वेगळं केलं जातं. परंतु त्या जलीय सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडामध्ये जे मृदा अशुद्धीमध्ये दुसरा भाग आहे तो सिलिका विरघळून पाण्यात जलीय असे द्रावणीय पदार्थ तयार होते, त्याचं नाव आहे सोडियम सिलिकेट. सोडियम सिलिकेट तयार झाला. आता आपल्याला वरच्या बाजूला आत्ताच काय मिळवलं आपण, तर 140 ते 150 डिग्री तापमानाला अपक्षालन केल्यानंतर आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळालेलं आहे. तर ते सोडियम ॲल्युमिनेट पाण्यात टाकून विरल केले जाते. विरल म्हणजे त्याला काय म्हणतात, डायल्यूट असं म्हणलं जातं. त्याला विरल केल्यानंतर 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केलं जातं, म्हणजे त्याचं तापमान जास्त होतं. ते तापमान आता 140 ते 150 डिग्री सेल्सिअसला आपण तापवलं होतं, त्याला आपण 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करतो तापमान, आणि त्यानंतर आपल्याला अल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे अवक्षेप घडून येते. अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट असं म्हणतो. खालच्या बाजूला बाण दाखवलेला आहे पहा, तर त्याचं जे अवक्षेप मिळतं घट्ट असा पदार्थ. तर बघूया, सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2 हे काय केलं जातं, पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्यात थंड करण्यासाठी टाकलं जातं. ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड करतात आणि आपल्याला अल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणजे AlOH थ्राईस, AlOH 3 याचं ते मला अवक्षेप मिळतं. आता तुमच्याकडे अवक्षेप आहे. आता हॉलची पद्धत सुद्धा ह्याच्यात वापरली जाते. हॉलच्या प्रक्रियेत काय केलं जातं, तर धातुकांची जी भुकटी आहे, भुकटी तयार घेतली जाते. तयार करून जलीय सोडियम कार्बोनेट सोबत सार संग्राहकात तापवलं जातं. डायजेस्टरमध्ये पाण्यात विद्राव्य असे सोडियम ॲल्युमिनेट तयार होते. म्हणजे सोडियम ॲल्युमिनेट बेअर प्रोसेसनं सुद्धा मिळालं. तसं हॉलच्या प्रक्रियेमध्ये तर ही पद्धत वेगळी आहे. सोडियम कार्बोनेट सोबतच सार संग्रहामध्ये तर त्याला तापवायचं आणि पाण्यात विद्राव्य सोडियम ॲल्युमिनेट तयार होते. त्यानंतर अविद्राव्य अशुद्धी त्याच्यातून गाळून त्या गलितास गरम केलं जातं आणि त्यातून कार्बन डायऑक्साईड हा प्रवाहित करून त्याला उदासीन करण्यात येतं, न्यूट्रलाइज करतात आणि परत आपल्याला शेवटी परत अल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे अवक्षेपच घडून येते. म्हणजे बेअर प्रोसेसमध्ये सुद्धा सोडियम हायड्रॉक्साईडचा अवक्षेप मिळालं आणि आता या हॉलच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडचे अवक्षेप मिळालेलं आहे. आता त्यानंतर पुढची प्रक्रिया आपण बघूया. त्याचे अल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 2H2O Na2CO3 त्याला आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो. म्हणजेच बेअर प्रोसेसमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड वापरलं जातं, तर हॉल्स प्रोसेसमध्ये आपल्याला सोडियम कार्बोनेट बरोबर त्याचं काय केलं तर सार संग्रहात तापवल्यामुळं आपल्याला 2 NaAlO2 म्हणजेच सोडियम ॲल्युमिनेट कार्बन डायऑक्साईडची निर्मिती झाली आणि पाणी मिळतं. आणि तेच सोडियम ॲल्युमिनेट परत पाण्याबरोबर त्याचं संयोग केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड सोबत तुम्हाला अवक्षेप मिळतो, तो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा अवक्षेप मिळतो आणि परत तुम्हाला Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट तुम्हाला मिळतो. आता ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये आपल्याला काय मिळाला, अल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा अवक्षेप मिळाला. तो अवक्षेप आपण गाळून घ्यायचं, धुवून कोरडा करायचा आणि परत त्याला नंतर 1000 डिग्री सेल्सिअस तापमानाला निस्थापन करायचं. आताच आपण पाहिलं, निस्थापन म्हणजे ऑक्सिजनच्या गैरहजेरीमध्ये म्हणजे ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन न देता त्याला तापवायचं. तापवल्यानंतर तुम्हाला प्युअर ॲल्युमिना मिळतो. पहा त्याचं रिॲक्शन कसं आहे.
समीकरण 2AlOH चे थ्राईस याला आपण निस्थापन केल्यानंतर तुम्हाला Al2O3 अधिक 3H2O मिळतात. Al2O3 म्हणजेच शुद्ध ॲल्युमिना तुम्हाला मिळाला. म्हणजेच बेअर्स प्रोसेस किंवा हॉलच्या पद्धतीमध्ये प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय मिळालं, धातुकापासून बॉक्साईट धातुकापासून ॲल्युमिना तुम्हाला मिळालेला. आता त्या ॲल्युमिनाचं रूपांतर तुम्हाला शुद्ध ॲल्युमिनियम मध्ये करणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढची प्रक्रिया आपण पाहतोय, ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी छपन करणे. त्याला आपण इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना म्हणतो. छपन म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन म्हणजेच ऑक्सिडीकरण. तर या पद्धतीमध्ये आपण पाहूया. तर या पद्धतीमध्ये ॲल्युमिनियमच्या वितळलेल्या मिश्रणांचे द्रवणांक हे 2000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतं आणि ते आकृतीत आपण पाहू शकतो. सोबतची आकृती, स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केलं जातं, त्याला इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस म्हणतात. या टाकीच्या आतील बाजूला ग्राफाईटचं अस्तर आहे. तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूला ग्राफाईटचं अस्तर तुम्हाला दिसत आहे काळ्या रंगाचं. हे अस्तर ऋणाग्राचं काम करतं. वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडालेल्या कार्बन ग्राफाईट कांड्यांचा संच हे जे पिवळ्या रंगाचे दिसत आहेत पहा, तर ते ग्राफाईट काय धनाग्र म्हणून काम करतात. द्रावणांक जो आहे 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करायचा आपल्याला. आता सध्या 2000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे, तर ते 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी करण्यासाठी त्यामध्ये 2 कॅटॅलिस्टचा वापर केला जातो. मिश्रण त्यांचे नाव आहेत क्रायोलाइट Na3AlF6 आणि फ्ल्युरोस्पार CaF2. हे मिसळलं जातं आणि हे मिसळल्यानंतर त्या द्रावणाचा जो द्रावणांक आहे तो कितीवर येऊन थांबतो, 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत येऊन थांबतो. सगळं सेटिंग तयार आहे. अल्युमिनियमचे निष्कर्षणासाठी तो भांडच तयार आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे, तर ऋणाग्र धनाग्र आहे. अल्युमिनियम त्याच्यात टाकलेला आहे. क्रायोलाइट व फ्लोरोस्पारांचं मिश्रण त्याच्यात आहे. आणि आता विद्युत प्रवाह त्याच्यात सोडायचा आहे. विद्युत प्रवाह पण सोडलं तर काय होऊन जाईल, तर ऋणाग्रावर अल्युमिनियम जमा होतं. ऋणाग्रावर अल्युमिनियम जमा होतं. वितळलेले अल्युमिनियम विद्युत अपघटनीपेक्षा जड आहे. तो जड आहे, त्याचं काय म्हणतो आपण, डेन्सिटी घनता जास्त आहे, म्हणून ते जड असल्याने टाकीच्या तळाशी जमा होते. आणि तिथूनच ते जेव्हा जेव्हा गरजेचं आहे वेळेपडी ते काढून घेतलं जातं. तिथं खाली तुम्हाला दिसतं वितळलेले अल्युमिनियम बाहेर जाण्याचा मार्ग. तर ऑक्सिजन हा धनाग्रापाशी मुक्त होतो. तर आता इलेक्ट्रोडवर अभिक्रिया होणार आहे, ते आपण दोन्ही अभिक्रिया पाहूया. धनाग्रावर ऑक्सिजन काय होत असतो, मुक्त होतो, आणि ऋणाग्रावर मात्र तुम्हाला काय मिळतं, छपन क्रिया तयार होते. पाहूया आता इलेक्ट्रोडवरील अभिक्रिया खालील प्रमाणे. धनाग्र अभिक्रिया 2O निगेटिव्ह O2 अधिक 4E ऑक्सिडीकरण घडते इथं. आणि ऋणाग्र अभिक्रिया म्हणजे Al3+ प्लस 3 इलेक्ट्रॉन अल्युमिनियम हा देऊन टाकायचं काम करतो. छपणक जे गमावतात ते छपणकाचं काम करतात आणि जिथे जे मिळवतात ते ऑक्सिडीकरणाचं काम करतात. तर धनाग्रावर ऑक्सिजन मुक्त होतो आणि ऋणाग्रावर अल्युमिनियम तयार होतं आणि छपण पद्धतीने ते मिळतं. आता मुक्त झालेला ऑक्सिजन कार्बन ऋणाग्राशी अभिक्रिया करतो. जे कार्बनचे ग्राफाईट रॉड आहेत, तर कार्बन बरोबर ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि त्यामुळेच कार्बन डायऑक्साईड वायू तयार होऊन अल्युमिनाचे विद्युत अपघटन होत असताना त्या धनाचे नेहमी ऑक्सिडीकरण होत असते धनाग्राचे. त्यामुळे त्यांचा आकार बदलत जातो. त्यामुळे ते कार्बनचे जे ग्राफाईट इलेक्ट्रोड रॉड आहे ते नेहमी बदलणं गरजेचं असतं. वारंवार का बदलण्यात येतं, तर तिथं कार्बन डायऑक्साईड तयार होऊन त्याचं ऑक्सिडीकरण होते, म्हणून ते वेळोवेळी बदलतात. अशा रीतीने आपल्याला काय मिळतं, बॉक्साईट धातुकापासून ॲल्युमिना पहिल्या प्रक्रियेमध्ये आणि ॲल्युमिनाचं ॲल्युमिनियम मध्ये रूपांतर करता येते. अशा रीतीने आपल्याला ॲल्युमिनियम मिळवता येतो. आता आपण त्यानंतर पाहणार आहे मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण कशा पद्धतीने होते. अभिक्रियाशीलतेच्या श्रेणीमध्ये मध्यभागी जे धातू आहे ते लोखंड आहे, जस्त, शिसे, तांबे हे मध्यम क्रियाशील आहेत. हे धातू निसर्गात साधारणपणे सल्फाईड क्षाराच्या किंवा कार्बोनेटच्या स्वरूपात क्षाराच्या स्वरूपात तुम्हाला आढळतात. तर आपण इथे बघणार आहे भाजणे आणि निस्तापन कशाला म्हणतात. निस्तापन आपण पाहिलेलं आहे अल्युमिनियम मध्ये, तर त्याची ऍक्च्युअली प्रत्यक्षामध्ये भाजणे निस्तापन म्हणजे काय आपण पाहूया. जेव्हा
सल्फाईडची धातुके पहा, सल्फाईडची धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साइड्स मध्ये रूपांतर केले जाते. त्या प्रक्रियेस भाजणे म्हणजे रोस्टिंग असे म्हणतात. म्हणजे सल्फाईडचं रूपांतर ऑक्साइडमध्ये तीव्र ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये म्हणजे हवेमध्ये तापवणे, त्याला रोस्टिंग. त्याचं उदाहरण आपण बघू शकतो म्हणजे भाजणे. 2 झेड्याने झेडन सल्फाईड, बघा सल्फाईड आहे, ऑक्सिजन 3O2, ZnO 2 ZnO म्हणजेच झिंक ऑक्साईड मिळालं आणि सल्फर ऑक्साईड सुद्धा इथे रिलीज झाला. तर निस्थापन कशाला म्हणायचं? निस्थापन म्हणजे कार्बोनेटची धातुके मर्यादित हवेत म्हणजेच हवेचा संपर्क येत नाही किंवा ऑक्सिजनचा संपर्क येत नाही. कार्बोनेट धातुके हवेत मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साइड्स मध्ये रूपांतर करतात. तिथे सुद्धा ऑक्साइड मध्ये रूपांतर होतं. या प्रक्रियेस निस्थापन असं म्हणलं जातं, कॅल्सिनेशन असं म्हटलं जातं. तर ZnCO3 झिंक कार्बोनेट, बघा कार्बोनेट आहे तेव्हा त्याला हवेच्या संपर्कात न आणता तापवल्यानंतर ZnO झिंक ऑक्साइड्स मिळतं आणि कार्बन डायऑक्साइड सुद्धा इथं परत रिलीज होतो. तर या पद्धतीने तुम्हाला मध्यम अभिक्रियाशील धातुकांचे निष्कर्षण कळता येत असतं. आणि जो मिळालेला झिंक ऑक्साइड आहे त्याचा वापर आपण कार्बन सोबत करतो, छपणक म्हणून काम करतं ते, आणि तुम्हाला त्यामुळे झिंक हा स्वतंत्र रिलीज होतो आणि कार्बन मोनॉक्साईड तुम्हाला मिळतो. अशा रीतीने धातूच्या ऑक्साईडचे छपन करून धातू मिळवण्यासाठी कार्बन व्यतिरिक्त सोडियम वापरला जातो. कॅल्शियम, अल्युमिनियम यासारख्या अभिक्रियाशील धातूंचा सुद्धा छपणक म्हणून वापर केला जातो. कारण की हे धातू काय आहेत, मध्यम अभिक्रियाशील धातूला त्यांच्या संयोगातून विस्थापित करतात, डिस्प्लेसमेंट करतात, म्हणजे त्यांची त्याला तिथून ते काढून टाकतात. म्हणून आपल्याला स्वतंत्र असे हे निष्कर्षण करता येतं. तर मॅंगनीज डायऑक्साईड हे सुद्धा अल्युमिनियमच्या भुकटीबरोबर जर प्रज्वलित केलं तर तुम्हाला एक अभिक्रिया मिळते. पहा, MnO2 3 MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड अल्युमिनियमवर रिएक्शन केलं तर तुम्हाला Mn हा स्वतंत्र धातू मिळतो आणि अल्युमिनियम ऑक्साईड आणि प्रचंड प्रमाणात उष्णता तुम्हाला मिळालेली पाहायला मिळतं. आणि जेव्हा उदाहरणामध्ये पाहू शकतो प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर पडते म्हणजेच अभिक्रियेच्या दरम्यान बाहेर पडलेली उष्णता इतक्या जास्त प्रमाणात असते की धातू वितळलेल्या स्थितीत तयार होतो, वितळलेल्या स्थितीत असतो कारण की उष्णता तेवढी असते. यालाच आपण थर्मिट अभिक्रिया सुद्धा म्हणतो. थर्मिट रिॲक्शन हे उष्णतेचं रिॲक्शन आहे. तर आयर्न ऑक्साईड ची अल्युमिनियम बरोबर अभिक्रिया होऊन सुद्धा तुम्हाला लोह सेपरेट करता येतो, म्हणजे लोखंड मिळवता येतं. ही सुद्धा एक थर्मिट अभिक्रियेचं उदाहरण आहे. Fe2O3 अधिक 2Al 2Fe लोह मिळतो, अल्युमिनियम ऑक्साईड उष्णता थर्मिट अभिक्रियेचे उदाहरण आहे. तर अशा रीतीने मध्यम अभिक्रियाशील जे धातू आहे ते निस्थापन आणि भाजणे या पद्धतीने आपल्याला मिळवता येतात. आणि जो तिसरा प्रकार आहे आपण पाहिलं, तिसरा प्रकार म्हणजे अति कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण कशा पद्धतीने केलं जातं. तर अभिक्रियाशीलता श्रेणीच्या तळाशी असणारे हे धातू अतिशय कमी अभिक्रियाशील आहेत, म्हणून ते शक्यतो किंवा बहुधा निसर्गात मुक्त अवस्थेत आढळतात. सोने, चांदी, प्लॅटिनम हे मुक्त अवस्थेत, तसेच तांब्याचे साठे सुद्धा आता मुक्त अवस्थेत काही वेळा आढळतात. तर हे तांबे प्रामुख्याने कॉपर सल्फाईडच्या स्वरूपात मिळते. तर कॉपर सल्फाईड या धातुकाला जर आपण उष्णता दिलं म्हणजे हवेमध्ये तापवलं तरी सुद्धा तुम्हाला कॉपर ऑक्साईड मिळतं. आणि कॉपर ऑक्साईड मिळाला परत त्याचं त्या कॉपर सल्फाईड बरोबर परत संयोग केल्यानंतर तुम्हाला कॉपर हा मुक्त अवस्थेत मिळवता येतं, म्हणजे तुम्हाला ते स्वतंत्र काढता येतं. तर त्याची आपण संयोग पाहूया. समीकरण 2Cu2s अधिक 3O2 याच्यापासून आपल्याला 2CuO म्हणजे कॉपर ऑक्साईड आणि SO2 बाहेर पडतो. आणि त्याच कॉपर ऑक्साईडचं परत कॉपर सल्फाईड बरोबर जर आपण अभिक्रिया केली तर तुम्हाला 6 कॉपर म्हणजे कॉपर स्वतंत्र मिळतं आणि परत सल्फर डायऑक्साईड मिळतो. तर अशा रीतीने कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण जे मुक्तावस्थेतच असतात पण काहीसे उरलेले, फारसे नसलेले म्हणजे थोड्याफार प्रमाणात संयुग रूपात असलेले जे सल्फाईडच्या स्वरूपात आढळतात, फक्त त्याला उष्णता दिल्यानंतर सुद्धा आपल्याला तांबे मिळवता येतं. तर तुम्ही सिनाबार म्हणजे HCS सिनाबार पाऱ्याचा जो सल्फाईड आहे त्या पाऱ्याच्या धातुकापासून पारा कसा मिळवता त्याची माहिती मिळवा आणि त्याचं रासायनिक अभिक्रिया सुद्धा तुमच्या वहीत तुम्ही लिहा. तर अशा रीतीने आपण
अति अभिक्रियाशील, मध्यम अभिक्रियाशील आणि कमी अभिक्रियाशील पद्धती आपण थोडक्यात पाहिलेल्या आहे. तर आपल्याला हे धातू मिळाल्यानंतर ते शुद्ध स्वरूपात नसतात, तर त्यांचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. म्हणून धातूचे शुद्धीकरण कशा पद्धतीने केले जाते ते आपण थोडक्यात पाहूया. वरील विविध छपण पद्धतीने म्हणजे रिडक्शन पद्धतीने मिळालेले धातू फार शुद्ध नसतात, त्यांच्यामध्ये अजून काही प्रमाणात अशुद्धी असते. शुद्ध धातू मिळवण्यासाठी ही अशुद्धी वेगळी करावी लागते, त्याच्यातून अशुद्धी वेगळं केलं तरच ते शुद्ध होणार आहे. तर अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनाची पद्धत वापरली जाते. विद्युत अपघटन म्हणजे इलेक्ट्रोलिसिस पद्धतच वापरली जाते. या पद्धतीने धातू शुद्ध केले जातात. तर इथपर्यंतचा जो भाग होता तो अतिशय महत्वाचा भाग आपण धातूची निष्कर्षणापर्यंत ते धातूची शुद्धीकरणापर्यंतचा भाग इथं पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवीन भाग पाहतोय, तो म्हणजे धातूंचे क्षरण. क्षरण याचा अर्थ झीज होणे. कोरोजन ऑफ मेटल, धातूंची झीज कशी होते, कोणत्या कारणामुळे होते, ते महत्वाचे असे भाग आपण पाहतोय. तर तुम्ही पाहिला असेल, जर जेव्हा इमारत जुनी होते त्याचा लोखंडी गज, बराच काळ स्वच्छ न केलेल्या तांब्याच्या भांड्या, बऱ्याच काळ हवेच्या संपर्कात आलेले चांदीचे दागिने अथवा मूर्ती, जुनी टाकाऊ वाहने सुद्धा तुम्ही पाहिला असेल, तर ते काय होतात, गंजतात. त्यांचं क्षरण झालेलं असतं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे रंग सुद्धा आलेले असतात, त्यांचा रंग बदललेला असतो आणि त्यांचं जे क्वालिटी आहे ती सुद्धा कमी झालेली तुम्हाला आढळते. म्हणून तर करोजनमुळे काही ठिकाणी आपण पाहतो मोठमोठे घर जे पत्त्यासारखे कोसळून पडतात, मोठमोठे ब्रिजेस ते सुद्धा कोसळतात किंवा काही वेळा अपघात होण्याची सुद्धा शक्यता असते. तर हे सगळे कोणत्या कारणामुळे होत असतं, तर ते करोजन ऑफ मेटल म्हणजेच त्याला आपण म्हणतो धातूंचे क्षरण असं म्हणतो, त्या कारणामुळे. तर पाहूया आता काही उदाहरणे आपण इथं पाहूया. तर लोखंडी वस्तू गंजण्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सुद्धा आपल्याला सोसावे लागते. तर त्याचं कारण म्हणजे गंजणे ही प्रमुख त्याची समस्या आहे. तर काही उदाहरणे आपण पाहूया. तर लोखंडाची दमट हवेबरोबर जर अभिक्रिया झाली, दमट हवेबरोबर, तर त्यावर एक तांबूस पदार्थाचा थर म्हणजे Fe2O3 H2O जमा होतो, त्याला आपण गंज असं म्हणतो, रस्टिंग असं म्हटलं जातं. तर त्याचबरोबर तांब्याच्या भांड्याच्या पृष्ठभागावर तांबे दमट हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया झाली तर त्या प्रक्रियेमध्ये कॉपर कार्बोनेट CuCO3 चा थर जमा होतो आणि त्या तांब्याची चकाकी जाते आणि त्यालाच आपण कळकणे असं म्हणतो, पॅटिनेशन सुद्धा म्हणतात. चांदीची अभिक्रिया होऊन, तर चांदीच्या वस्तू आपण पाहूया. चांदीच्या वस्तूंच्या हवेशी संपर्क आला तर कालांतराने त्या वस्तू काळ्या पडतात, कारण की हवेतील हायड्रोजन सल्फाइड H2S चांदीशी अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाइड Ag2S चा थर त्याच्यावर जमा होतो. तर तुम्ही आकृतीत पाहू शकता, अल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण होऊन त्याच्यावर अल्युमिनियमच्या ऑक्साईडचा पातळ थर जमा होतो. तर तुम्ही 2-4 क्षरणाचे परिणाम पाहताय. काळे पडलेले भांडे, गंजलेला साखळ थंड, त्याचबरोबर 300 वर्षापूर्वी बनवलेला जो स्वातंत्र्यदेवीचा पुतळा आहे तो हिरवट रंगाचा झालेला आहे. त्या सर्व गोष्टी क्षरणाचे परिणाम आहेत. तर विविध पदार्थ, विविध धातू हे हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यावर हे परिणाम होतात. तर त्यामुळे त्या वस्तूंची झीज होते, त्या वस्तू खराब होतात आणि आपलं आर्थिक नुकसान होत असतं. हे टाळण्यासाठी आपल्याला क्षरण प्रतिबंध करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. आपल्याला हे क्षरण होऊ नये म्हणून काय करता येईल हे आपण थोडक्यात आता क्षरण प्रतिबंधामध्ये बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरातील लोखंडी खिडक्या, लोखंडी दरवाजे किंवा इतर साहित्य गंजू नये म्हणून तुम्ही काय करता का, तर त्यासाठी आपल्याला विविध पद्धती वापरता येतात. तर त्यामध्ये लोखंड गंजण्याचा प्रक्रियेचा दर आपण कमी करू शकतो. तर त्यासाठी धातूचा हवेशी संपर्क आपल्याला तोडता येते. त्याचा संपर्क येऊ द्यायचा नाही, तर तो कशा पद्धतीने येऊ द्यायचा नाही ते आपण पाहूया पुढील पद्धतीने. धातूच्या पृष्ठभागावर अशा एखादा पदार्थाचा थर बसवायचा की ज्यामुळे हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूचा संपर्क रोखला जातो आणि अभिक्रिया होत नाही. आणि अजून एक दुसरी पद्धत आहे, धातूच्या पृष्ठभागावर रंग, तेल, ग्रेश किंवा वार्निश यांचा थर जर लावलं तर धातूंचे क्षरण रोखले जाते. तर लोखंडाचे क्षरण सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने रोखता येते. अनेक पद्धतीपैकी काही पद्धती आपण इथं पाहूया. त्यातलं पहिला पद्धत आहे क्षरणक्षम धातूवर अक्षरणक्षम धातूंचा थर चढवता येतो. म्हणजे जे अक्षरण आहेत, म्हणजे ज्यांचं झीज होत नाही अशा वस्तूंचा थर त्याच्यावर द्यायचा. त्यापैकी पहिला प्रकार आहे जस्त विलेपन.
त्याला आपण गॅल्व्हनायझिंग मेथड असं म्हणतो. तर या पद्धतीमध्ये लोखंड किंवा पोलाद यांचं क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो. पाहूया उदाहरणार्थ आपण चकाकणारे लोखंडी खिळे, टाचण्या इत्यादीवर या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीमध्ये सर्वसामान्यपणे जस्त लोखंडापेक्षा जास्त विद्युत धन आहे, जस्त, त्यामुळे त्याचे क्षरण अधिक होते. काही पावसाळ्याच्या कालावधीनंतर जस्ताचा थर निघून जातो आणि आतील लोखंड उघडे पडते. यावेळी लोखंड परत गंजण्यास सुरुवात होते. तर ते होऊ नये म्हणून काय केलं जातं? जस्त विलेपन प्रक्रियेमध्ये तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा त्याला कॉस्टिक सोडामध्ये साफ केलं जातं. दुसऱ्या पद्धतीत मग त्याला खळबळून धुलं जातं. तिसऱ्यामध्ये त्याला बुडवून ठेवलं जातं. परत खळबळून धुतलं जातं. त्यानंतर प्रवाही द्रावण सोडलं जातं. त्यानंतर त्याला वाळवलं जातं. वाळवल्यानंतर ते वितळलेले जस्तामध्ये टाकलं जातं आणि त्याला शेवटी थंड करून तपासलं जातं. त्याच्यावर जस्ताचं विलेपन होतं. अशा रीतीने जस्त विलेपन प्रक्रिया आपल्याला करता येते. तर दुसरी पद्धत आहे कथिलीकरण, टिनिंग मेथड असं म्हणतो. तर या पद्धतीमध्ये वितळलेल्या कथिल हे धातूच आहे, कथिलीचा थर धातूवर चढवण्यात येतो. याला आपण कल्लही करणे सुद्धा म्हणतो. तर तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यावर क्षरण झाल्यामुळे हिरवट रंगाचा थर जमा झालेला असतो. तर हा थर विषारी असतो. त्यामुळे ज्या भांड्यामध्ये ताक, कढी, आमटी ठेवल्यास ती कळकते आणि ती विषारी सुद्धा बनते. हे सगळं टाळण्यासाठी आपण कथिलीकरण म्हणजेच कथिलीचा धातूचा थर त्याच्यावर आपण चढवतो. तर तिसरी पद्धत आहे अनॉडायझिंग म्हणजे धनाग्रीकरण असं म्हणतात. धनाग्रीकरण कोणावर केलं जातं? तर यामध्ये तांबे, अल्युमिनियम सारख्या धातूवर विद्युत अपघटन यांच्याद्वारे ऑक्साईडचा पातळ थर मजबूत असा लेप देतात. ऑक्साईडच्या पातळ थराचा थर देतात किंवा लेप देतात. यासाठी तांबे किंवा अल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरली जाते आणि ऑक्साईडचा लेप हा पृष्ठभागावर सर्वत्र एकसारखा असल्याने धातूचे क्षरण होण्यासाठी ती उपयोगी पडते. तर पाहूया आपण सोबतच्या आकृतीमध्ये. तर सल्फ्युरिक आम्ल घेतलेलं आहे ते ऋणाग्र म्हणून. त्यानंतर धनाग्र म्हणून जे धातू आहे तांबे, अल्युमिनियम हे आत घेतलेलं आहे धनाग्र म्हणून. विद्युत पुरवठा सुरू केल्यानंतर काय होतं? इलेक्ट्रोलायटिक म्हणजे अपघटन प्रक्रिया होत असते. अल्युमिनियमच्या धनाग्रीकरण करतात तेव्हा तयार झालेल्या अल्युमिनियम ऑक्साईडच्या पातळ थर कोणावर बसतो? तर त्या तांबे आणि इतर धातूवर बसतो आणि खालील अल्युमिनियम ऑक्साईड Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईडच्या पातळ थरामुळे त्यांच्या खालील अल्युमिनियमचा ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संपर्क रोखला जातो. पाणी आणि ऑक्सिजनचा संपर्क थांबला तर त्याचं काय होत नाही? क्षरण होत नाही. म्हणूनच धनाग्रीकरण करताना ऑक्साईडचा थर अधिक जाड करून संरक्षण अधिक वाढवता येते. तर अनोडायझिंग टेक्निकच्या खिडक्या वगैरे असतात पहा. तर खिडक्यांना वगैरे अनोडायझिंग म्हणजे धनाग्रीकरण केलं जातं. त्यामुळे ते खिडक्या फार दिवस व्यवस्थितरित्या सुरक्षित राहतात. तर चौथी पद्धत आहे क्षरण रोखण्यासाठी विद्युत विलेपन. त्याला इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये आकृती दिल्यासारखं विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातू जास्त अभिक्रियाशील धातूवर थर दिला जातो. त्यामध्ये चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने हे विद्युत विलेपनाची काही उदाहरणे आहेत. तर त्यामध्ये आकृतीत पहा, ऋणाग्र म्हणून चमचा वापरलेला, त्याच्यावर चांदीचा धनाग्र वापरलेला आहे. तर त्याचा थर त्या चमच्यावर चांदीचा थर त्याच्यावर दिला जातो. अशा रीतीने म्हणजेच कमी जे क्रियाशील आहेत ते जास्त क्रियाशीलवर दिलं तर त्या हवेचा संपर्क त्याच्याशी येत नाही. विलेपित चमचे सुद्धा आपण पाहतो किंवा सोन्याचा मुलामा दिलेले दागिने म्हणतो आपण त्याला, बेंटेक्स, अशा पद्धतीचे तुम्हाला व्यवहारात मिळते. तर पुढचा प्रकार आहे पाचवं संमिश्रीकरण. त्याला अलॉइंग असं म्हटलं जातं. तर याच रूपामध्ये असंख्य असे धातुरूप पदार्थ आपल्याला मिळतात. यामध्ये महत्वाचं म्हणजे धातूंची क्षरण पावण्याची क्षमता कमी करणे, म्हणजे लगेच ते क्षरण पावू नये त्यासाठी एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एक जिनिसी मिश्रणास संमिश्र म्हणतात. बघा, एक धातू आहे त्याच्यात धातू आणि अधातू दोन्हीचं मिश्रण असतं एक जिनिसी, त्याला होमोजिनियस म्हणतात. तर आपण उदाहरण ब्रॉन्झ हे 90% तांबे असतं आणि 10% कथिल असतं. या दोघांच्या संमिश्रणातून आपल्याला ब्रॉन्झचे पुतळे भर उन्हा पावसातही चांगले राहतात. हवा पाण्याने न डगमळणारे व न गंजणारे स्टील बघा, स्टीलमध्ये 74% लोह असतं, 18% क्रोमियम असतं व 8% कार्बन असतं. या पद्धतीचं ते काय आहे? संमिश्र आहे. आणि आजकालच्या नाणी सुद्धा पहा, बनवण्यासाठी विविध नाण्या संमिश्रांचाच वापर केलेला आहे. तुम्ही सुद्धा अजून भरपूर असे संमिश्रे आपल्याला मिळतील. तर ते कशापासून? त्यामध्ये
कोणत्या धातूचे किती प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही एक लिस्ट बनवा आणि त्याचा अभ्यास करा. तर अशा रीतीने 5वं अलॉइंग म्हणजे संमिश्रीकरण पाहिलेलं. तर शेवटचं आपण पाहतो संमिश्रामध्ये एक धातू पारा म्हणून आहे. पारा सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा एका संमिश्रामध्ये पारा हा धातू असतो तेव्हा त्याला पारद संमिश्र म्हणजे अमलगम असं म्हटलं जातं. तर सोडियम अमलगम, झिंक अमलगम असे विविध त्याचे संमिश्र आहेत. तर रजत पारद संमिश्राचा उपयोग भूतगुण दंतवैद्यामध्ये केला जातो. सुवर्ण पारद संमिश्राचा उपयोग सोनाच्या निष्कर्षणासाठी सुद्धा केला जातो. अशा रीतीने आपल्याला विविध धातू हे क्षरणकारी होऊ नये म्हणजे क्षरणापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून आपण पाहिलेलं आहे. तर अशा रीतीने धातू विज्ञान हे प्रकरण इथं या 4थ्या सेशनमध्ये आपण संपवत आहोत. तर त्यावर आधारित स्वाध्याय सुद्धा आहे. तुम्ही स्वाध्याय नीट पहा आणि हे जे व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ परत पुनश्च पहा. काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क करा आणि अभ्यास करा. हे प्रकरण बनवत असताना मला ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. उत्तेजना मला मिळाली त्यामुळेच मी चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय. तर मी तर थांबतोय. धन्यवाद.